श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिवाळा स्पेशल मटर कचोरी. तर चला बघूया आपण इथे आज मी काय काय घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे घेतलेले आहे कचोरीच्या मसाल्यासाठी हिरव्या मिरच्या, अद्रक, लसणाच्या पाकळ्या, कसुरी मेथी, आमचूर पावडर, जिरे, धणे पावडर, बडीशोप कच्ची, हिंग आणि इथे काही थोडेसे उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि हे मटार घेतलेले आहे. मी मटारला थोड्याशा पाण्यात उकळून घेतलेले आहे. पाण्यामध्ये मीठ, साखर आणि थोडेसे तेल टाकून मी इथे वाफवून घेतलेले आहे. तर आता आपण कचोरीचा मसाला कसा तयार करायचा ते बघूया. तर मी इथे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे. आता त्यात सर्वप्रथम आपण बडीशोप, धणे, जिरं हे जाड मोठं भरडून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी असा जाडा मोठा हे असा मसाला भरडून घेतलेला आहे. आता आपण हे एका छोट्याशा प्लेटीत काढून घेऊया. आणि आता आपण घेऊया हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण. तुम्ही बघू शकता मी असं हे हिरवी मिरचीचं वाटण असं फिरून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच आपण हे मटर इथे जाड मोठे भरडून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने मटर भरडून घेतलेले आहे. आता आपण गॅस सुरू करूया. आपण त्यात आता 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत. आता कचोरीच्या मसाल्यासाठी मी इथे 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आता आपण त्यात हिरव्या मिरचीचा वाटणाचा मसाला टाकून घेऊया. आपला हा मसाला होत आला की आपण यात धणे, सोप आणि जिऱ्याचा मसाला टाकून घेऊया. त्यालाही चांगलं परतून घेऊया आपण. यात थोडासा हिंग, कसुरी मेथी, हळद, थोडेसे लाल तिखट. तुम्हाला लाल तिखट हवे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि यात आता आपण हे वाटलेलं वाटण टाकून घेऊया. थोडेसे बेसन पीठ, याला चांगलं परतू घेऊया. आता थोडेसे उकडलेले बटाटे टाकून घेऊया. आणि चवीपुरता मीठ. याला आता आपण चांगलं हलवून घेऊया. इकडे आपला हा मसाला तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याचं पीठ मळून घेऊया. चला, तुम्ही आमचूर पावडर पण टाकून घ्या. आणि याला आपण आता गॅस बंद करून घेऊया. मी इथे 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. यात थोडेसे आपण मीठ टाकूया चवीनुसार. थोडासा ओवा टाकून घेऊया क्रश करून. इथे जिभेसोबत आपण पोटाची काळजी घेत आहोत म्हणून यात थोडासा ओवा टाकूया. आता पीठ इथे आपण चांगलं मळून घेऊया. आणि यात 2 चमचे तुपाचे मोहन टाकूया. तूप टाकून घेतले की आपलं मोहन सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कचोरी चांगली खस्त होईल. आता यात आपण थोडे थोडे पाणी टाकून
पीठ मळून घेऊया. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे. आणि आपली कणिक जास्त घट्टसर मळू नका, कारण की तुम्ही जर घट्टसर मळवली तर आपली कचोरी ते फाटू शकते. आता आपण थोडंसं तेल लावून याला मळून थोडंसं 20 मिनिटं रेस्ट करून याला रेस्ट देऊया. तुम्ही बघू शकता आपली इथं कणकेला 20 मिनिटं झालेले आहेत. आता इथे आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आणि एका साईडला मी कढईत तेल टाकलेले आहे. तर आता आपण कचोरी करून घेऊया. मी इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे. आता त्याला आपण वाटीचा आकार देऊन घेऊया आणि त्याच्यात हा कचोरीचा मसाला भरून घेऊया. आपलं कचोरीचं तोंड असं पूर्णपणे दाबून घ्या, जेणेकरून आपली कचोरी फुटणार नाही. आणि त्याला हाताने अशी प्रेस करा, जेणेकरून त्यातला मसाला सगळीकडे लागेल. आता अशाच प्रकारे आपण एकदा कचोऱ्या करून घेऊया. तुम्ही बघू शकता मी अशा कचोऱ्या करून घेतलेल्या आहे. आता आपण आपल्या कचोऱ्या तेलात टाकून घेऊया. मंद आचेवर आपल्या कचोऱ्या तळल्या गेलेल्या पाहिजे, जेणेकरून आपली कचोरी पूर्णपणे फुगेल आणि खस्ता होईल. तुम्ही बघू शकता आपल्या कचोऱ्या हळूहळू फुगत आहे. पण आता कचोरी पलटून घेऊया. कचोरी व्हायला थोडा वेळ लागतो, पण वेळेतच मजा आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कचोरीला फार सुंदर कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपली मटार कचोरी तयार आहे. माझी मटार रेसिपी कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.